आठवड्याचे मेनू या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बिना भाजणीची तांदळाची चकली कशी करायची ते पाहणार आहे। चला। आपल्याला आज बिना भाजणीचे तांदळाच्या पिठापासून खमंग चकल्या बनवायचे आहे। तर अगदी साध्या पद्धतीने करण्याची ही रेसिपी आहे। भाजणीचे टेन्शन नाही किंवा प्रमाणाचे पण टेन्शन नाही, फक्त तांदळाच्या पिठापासून आपल्याला खमंग चकल्या करायच्या आहेत। तर चकल्या करण्यासाठी आपल्याला साधे तांदूळ घ्यायचे, रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील, पण सुगंधी तांदूळ हे चकल्याला वापरायचे नाही। तर चकल्या करण्यासाठी मी इथे 1 किलो तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तर त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला तांदूळ हे चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकून चांगले वाळून घ्यायचे आणि नंतर मग गिरणीतून दळून आणायचे। तर चकल्या करण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ हे चाळून घेतलेले आहे। तर चकल्या करण्यासाठी मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे, 4 चमचे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे, 1.5 चमचा ओवा घ्यायचा आहे, 1.5 चमचा धनेपूड आणि जिरेपूड घ्यायचे, हे मी एकत्र घेतलेले आहे, चवीपुरते मीठ, 1.5 चमचा हळद आणि इथं आपल्याला तेलाचं मोहन लागणार आहे। तर मी इथे अर्धा वाटी तेल घेतलेले आहे आणि आता आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट करायची आहे। तर त्याच्यासाठी मी इथे 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 4 ह्या लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे आणि याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची। आणि नंतर मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, तर कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची। आता आपल्याला चकलीचे पीठ हे मळून घ्यायचे। त्या पिठामध्ये आता आपल्याला सगळे साहित्य टाकून पीठ हे चांगलं मळून घ्यायचे। तर त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलं होतं ते टाकले, 1.5 चमचा हळद, पांढरे तीळ, धने आणि जिरेपूड, ओवा, हिरव्या मिरची पेस्ट, कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर ही चांगली बारीक चिरून घ्यायची। त्याच्यानंतर तेल हे मी गरम करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला पिठामध्ये टाकून द्यायचे आणि चवीपुरते मी इथे 2 चमचे मीठ घेतलेले। आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे चांगले आणि नंतर त्याला कोमट पाण्याने आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे। तर पिठामध्ये मी सगळे साहित्य एकत्र करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला पिठामध्ये अर्धा वाटी चकली मसाला टाकायचा आहे आणि आता मसाला हा सगळा एकत्र करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ वापरू शकता। चकलीचे पीठ हे आता आपल्याला कोमट पाण्याने घट्टसर मळून घ्यायचे। तर पाणी हे थोडं थोडंच टाकून पीठ हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे, जास्त पीठ हे पातळ मळायचं नाहीये। तर अशा प्रकारे आपल्याला चकलीचे पीठ हे घट्ट असे मळून घ्यायचे। खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप असं सैलसर पण नाही मळायचं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर चकलीचे पीठ हे चांगले मळून झालेले आहे। तर पीठ हे आपल्याला अर्धा तासासाठी झाकून बाजूला ठेवायचे आहे, म्हणजे अर्धा तासाने पीठ हे चांगले भिजले जाईल, म्हणजे चकल्या चांगल्या प्रकारे आपले खमंग होतील। तर आता आपल्याला पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो चांगला असं तेल लावून मळून घ्यायचा आहे आणि पिठाचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। आता चकली करण्याच्या या साच्याला मी आतून पूर्णपैकी तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठाचा जो रोल केला होता तो रोल या साच्यामध्ये टाकून आता आपल्याला चकली करायला घ्यायची। आता आपल्याला चकल्या या ताटावर पाडायच्या आहे। तर त्याच्या आधी आपल्याला ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे
तर ताटाला आता सगळीकडनं मी तेल लावून घेतलेलं आहे. तर याच ताटावर आता आपल्याला चकली या पाडून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे सगळ्या साईजच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहे. तर चकल्या करण्यासाठी तेल हे चांगलं गरम होऊन द्यायचं आणि नंतर चकल्या ह्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. गॅस मंद आचेवर करूनच आपल्या सगळ्या चकल्या तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे चकल्या ह्या ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. या चकल्या गार झाल्या तर एकदम कुरकुरीत लागतात. तर अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने तयार झाल्या बिना भाजणीच्या खमंग आणि कुरकुरीत तांदळाच्या पिठाच्या चकल्या. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झाल्या. तर कशी वाटली तुम्हाला ही तांदळाच्या पिठाची चकली? तुम्हाला जर ही तांदळाच्या पिठाची चकली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.